Hello, my dear brothers and sisters. It's me, your Ramesh, and your English mentor. Let's do some practice for competitive examinations and improve our skills. There is a question on the board. Let's see what the question is and what the answer is. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम सिरीज स्पर्धा परीक्षांच्या सिरीज मध्ये जे प्रश्न देतोय उमेदवारांसाठी हे प्रश्न खूप उपयोगी आहेत बेटा. बघूया मग प्रश्न काय. क्वेश्चन, मनी अलोन कांट सॉल्व ऑल प्रॉब्लेम्स. मनी अलोन कांट सॉल्व ऑल प्रॉब्लेम्स हे प्रश्न आहे बेटा. आणि इथं इन्स्ट्रक्शन दिलं, रिराईट द सेंटेन्स बिगिनिंग विथ ऑल प्रॉब्लेम्स. काय विचारलं बेटा इथं, हे जे दिलेलं वाक्य आहे हे वाक्यातलं जे ऑल प्रॉब्लेम्स आहे हे ऑल प्रॉब्लेम्स ना वाक्य सुरुवात करून वाक्य पुन्हा लिहा असे इन्स्ट्रक्शन आहे बेटा. अजून एक इथं ऑर मध्ये हे अजून एक प्रश्न दिला बेटा. म्हणजे उमेदवारांना गोंधळ करण्यासाठी, कन्फ्युज करण्यासाठी प्रश्न फिरून फिरून विचारतात बेटा. हे इनडायरेक्ट क्वेश्चन आहे, असं विचारलं तर विद्यार्थ्यांना थोडस विचार करावं लागतं. किंवा ऑर मध्ये काय दिलं इथं मी, चेंज इन टू पॅसिव्ह वॉइस. म्हणजे दिलेलं वाक्य ऍक्टिव्ह वॉइस आहे, ह्याला काय करायचं आपल्याला, पॅसिव्ह वॉइस करायचा. मित्र आपल्याला माहितीये ऍक्टिव्ह वॉइस मधून जेव्हा आपण पॅसिव्ह वॉइस मध्ये बदलतोय तेव्हा सब्जेक्टचा ऑब्जेक्ट करतो, ऑब्जेक्टचा सब्जेक्ट करतो, हे आपल्याला माहितीये. सो इथं बेटा हे जे ऑल प्रॉब्लेम्स आहे ना हे ऑब्जेक्ट आहे. ऑल प्रॉब्लेम्स काय बेटा इथं ऑब्जेक्ट. म्हणजे मनी अलोन सब्जेक्ट आहे, काउंट सॉल्व वर्ब आहे, ऑल प्रॉब्लेम्स ऑब्जेक्ट आहे. म्हणजे ह्यांचं म्हणणं काय इथं, हे ऑल प्रॉब्लेम्स ना सुरुवात करा म्हणजे ऑब्जेक्ट ना सुरुवात करा म्हणजे चेंज द व्हॉइस. हे स्पष्ट आहे बेटा. मग अशा वेळेस ह्याचं उत्तर काय होतं पहा बेटा. ऑल प्रॉब्लेम्स सुरुवात केली बेटा. कांट बी, इथं कांट आहे, कांट नंतर बी एक सहाय्यकारी क्रियापद लिहायचं आणि नंतर जे सॉल्व क्रियापद आहे त्याचा तिसरा रूप सॉल्वड. ऑल प्रॉब्लेम्स कांट बी सॉल्वड बाय मनी अलोन, हे बरोबर उत्तर आहे बेटा. वेल माय डिअर फ्रेंड्स, फॉर मोर नॉलेज प्लीज विजिट Gora Rajaji Grandpa's English Grammar YouTube channel. There is no shortcut to success.